नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे आज महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान राबवण्यात आले। या अभियानाचा उद्देश नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा सुलभतेने उपलब्ध करून देणे आणि प्रशासकीय कामासाठी होणारे हेलपटे थांबवणे होता। शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर येथे करण्यात आले, जिथे मंडळ स्तरावर शेतकरी, विद्यार्थी, महिलांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन समस्या सोडवणे सोपे झाले। महसूल व वन विभागाचा एक योग्य कार्यक्रम असून आज जवळपास आम्ही 5-6 दिवसापासून जनजागृती करून छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियानच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत नायगाव तालुक्यामध्ये कुंटूर मंडळ आहे इथे पहिलाच टप्पा हा पार पाडण्यात आला। इथे जवळपास 500 पेक्षा जास्त लाभार्थी व तक्रारदार आले होते। त्या सर्वांचे निराशन योग्य प्रमाणे झाले। सर्व लाभार्थ्यांना इथं पाणी, जेवणाची वगैरे सोय करण्यात आली होती। कार्यक्रम अत्यंत चांगल्या रीतीने झाले। जवळपास प्रत्येक विभागाचे कार्यालय प्रमुख इथं हजर होते। महसूलचे, वन विभाग असो, पाणी पुरवठा विभाग असो, कृषी विभाग असो, आपले PM किसानचे सगळ्यांचे निराशन करण्यात आले। लाडकी बहीणची KYC झाण्यात आली, सगळ्यांचे निराशन करण्यात आले। जवळपास 7-12 जिवंत 7-12 अंतर्गत 35 ते 40 सातबारे वाटप करण्यात आले। सगळ्यांचे उत्पन्न, रहिवाशी, नॉन क्रिमिनल इथल्या इथेच लगेच अर्ज घेऊन चौकशी करून इथल्या त्यांना वितरित करण्यात आले। हे सगळं शिबिर बघितलं असताना सगळ्या लाभार्थ्यांच्या मनावर समाधान वाटले, त्यांना समाधान झाले। हेच आमच्या या शिबिराचे सामर्थ्य आहे। महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिराचं आयोजन आज दिनांक 7 मार्च रोजी कुंटूर या ठिकाणी करण्यात आलं होतं। आजच्या या शिबिरामध्ये साधारण 500 नागरिकांनी सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे। या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजना आणि ज्या काही नवनवीन शासन निर्णय अंमलात आलेले आहेत त्यांची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने होण्याच्या दृष्टीने माननीय महसूल मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाने आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेमधून या ठिकाणी आज महाराजस्व अभियानाअंतर्गत शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी अनन्या रेड्डी मॅडम तसेच आमचे नायगाव तालुक्याचे सर्व तालुकास्तरीय प्रमुख, सर्व नायगाव तालुक्यातील सर्व कर्मचारी वृंद, सर्व गावकरी बांधव आणि ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। या शिबिरामध्ये वेगवेगळ्या विभागाच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती सर्व HODंनी या ठिकाणी सर्व नागरिकांना दिली। तसेच विविध विभागांचे जे लाभार्थी आहेत त्यांचे किमान 10 लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ वाटप करण्यात आलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने महसूल विभागाअंतर्गत रॅशन कार्ड, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, त्यानंतर 7-12 दुरुस्तीचे जे काही प्रकरणे होते ती निकाली काढून 7-12 दुरुस्त 7-12 वाटप करण्यात आलेला आहे। तसेच जिवंत 7-12 मोहीम आणि नुकताच शासनाने महत्वाकांक्षी एक निर्णय डिक्लेअर केलेला आहे। त्यामध्ये भूविकास बँकेच्या ज्या शेतकऱ्यांचा भूविकास बँकेचा बोजा ज्या शेतकऱ्यांच्या 7-12वर होता, असा माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेमधून 5000 शेतकऱ्यांचे 7-12 कोरा करण्याचा निर्धार त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला होता। छत्रपति महाराजस्व अभियान के अंतर्गत यहाँ कुंटूर में ZP स्कूल में एक शिविर आयोजित किया गया है। इसके अंतर्गत जो भी महसूल सेवा है महसूल डिपार्टमेंट के और दूसरा डिपार्टमेंट जो भी है जैसे तालुका कृषि अधिकारी या THO और CDPO, इसके अंतर्गत जो भी सर्विसेज है उस यहाँ पे आयोजित की गई है। तो इसके अंतर्गत आयुष्मान कार्ड डिस्ट्रीब्यूशन और जो भी सर्टिफिकेट्स है, दूसरा सर्टिफिकेट 7-12 डिजिटल सर्टिफिकेट्स और PM किसान कार्ड, ये सब सर्टिफिकेट्स का डिस्ट्रीब्यूशन हो गया है। और इसके अलावा जो भी अर्ज, जो भी ग्रीवेंसेस है लोगों का तकरार, तो वो भी रिसीव किया गया है। उसके ऊपर हम सोमवार से कार्रवाई जो भी है वो शुरू करने की कोशिश करेंगे। तो ये पहला टप्पा है शिविर के अंतर्गत। दूसरा टप्पा गुंगराला में होने वाला है। तो ये जो भी अधिकारी लोग हैं, जो भी कर्मचारी है, वो सब सक्सेसफुली किया गया है इसके शिविर का। तो दूसरा टप्पा भी ऐसा सक्सेसफुल हो रहा है कि सोच रहे। थैंक यू। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।